नमस्कार, माझं नाव गायत्री बलबीन ब्राह्मणे. मी BEd भाग 2मध्ये शिकत आहे. मल्टीमीडिया आणि ई कंटेंट या प्रात्यक्षिकाअंतर्गत इयत्ता 7वी मधील गणित विषयासंबंधी मी एक पाठ सादर करणार आहे. या पाठाचे नाव आहे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. सर्वप्रथम आपण पाहूयात समप्रमाण म्हणजे काय. समप्रमाण म्हणजे दोन राशीमध्ये असे संबंध की जेव्हा एक राशी वाढते तेव्हा दुसरी राशीही त्याच प्रमाणात वाढते, किंवा जेव्हा एक राशी कमी होते तेव्हा दुसरी राशीही त्याच प्रमाणात कमी होते. यालाच थेट प्रमाण किंवा सरळ प्रमाण असेही म्हणतात. शेजारील आकृती समप्रमाणाचा आलेख दर्शवते. यानंतर समप्रमाणावरील वास्तविक जीवनातील उदाहरणे पाहूयात. जितके जास्त काम तितका जास्त वेळ. दुसरे उदाहरण, वस्तूंची खरेदी आणि त्यांची किंमत. तिसरे उदाहरण, जास्त प्रमाणात अन्न तयार करण्यासाठी जास्त घटकांची आवश्यकता. या तिन्ही उदाहरणांमध्ये एक राशी वाढल्यास दुसरी राशीही वाढत जाते. म्हणजेच जसे की पहिल्या उदाहरणामध्ये जितके जास्त काम असेल तितका आपल्याला जास्त वेळ लागेल. दुसऱ्या उदाहरणामध्ये जेवढी वस्तूंची संख्या जास्त तेवढीच त्याची किंमत वाढेल. तिसऱ्या उदाहरणामध्ये जास्त प्रमाणात अन्न तयार करण्यासाठी त्या अन्नांसाठी लागणारी घटकांची आवश्यकताही जास्त असते. यानंतर पाहूयात व्यस्त प्रमाण म्हणजे काय. व्यस्त प्रमाण म्हणजे जेव्हा दोन राशीमध्ये असं नातं की एक राशी वाढल्यास दुसरी राशी कमी होते आणि एक राशी कमी झाल्यास दुसरी राशी वाढते. दुसऱ्या शब्दात त्यांचे गुणोत्तर हे व्यस्त असते. शेजारील आकृती हे व्यस्त प्रमाणाचा आलेख दर्शवते. यानंतर आपण व्यस्त प्रमाणावरील वास्तविक जीवनातील उदाहरणे पाहूयात. पहिले उदाहरण, जर आपण एखाद्या कामासाठी जास्त माणसे लावली तर ते काम लवकर पूर्ण होईल, म्हणजेच कामाचा वेळ कमी होईल. येथे माणसे आणि कामाचा वेळ यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. जर आपण आपल्या गाडीचा वेग वाढवला तर आपल्याला असे लक्षात येईल की आपल्याला लागणारा वेळ हा कमी असेल. म्हणजेच येथे गाडीचा वेग आणि लागणारा वेळ याचे व्यस्त प्रमाण आहे. यानंतर आपण काही सोडवलेली उदाहरण बघूयात. 10 पेनांची किंमत 60 रुपये असेल तर अशा 13 पेनांची किंमत किती रुपये. 13 पेनांची किंमत जर काढायची असेल तर त्याला आपण x मानू. पेनांची संख्या व त्यांची किंमत हे समप्रमाणात असल्यामुळे त्यांचे गुणोत्तर मांडून समीकरणे मिळवू. 10/60 बरोबर 13/x. तिरकस गुणाकार केल्यास 10x बरोबर 780 व x बरोबर 780 भागिले 10 म्हणजेच 78. म्हणून 13 पेनांची किंमत 78 रुपये आहे. दुसरे उदाहरण, वर्गामध्ये 40 पानी हस्तलिखित अंक तयार करण्याचे काम चालू केले. एका विद्यार्थ्याला हा अंक तयार करायला 80 दिवस लागतात, तर 4 विद्यार्थ्यांना अंक तयार करायला किती दिवस लागतील. एकच काम जर जास्त विद्यार्थी करत असेल तर कमी दिवस लागतील. म्हणजेच एक राशी वाढल्यास दुसरी राशी कमी होते. म्हणजेच हे उदाहरण हे व्यस्त प्रमाणाचे आहे. 4 विद्यार्थ्यांना x दिवस लागतात असे मानू. यामध्ये 2 राशी आहेत, एक विद्यार्थी आणि एक दिवस. तर जेव्हा एक विद्यार्थी 80 दिवसामध्ये काम करतो, 4 विद्यार्थ्यांसाठी आपल्याला दिवस मोजायचे आहेत. 4x बरोबर 80 गुणिले 1 आणि x बरोबर 80/4. म्हणून 80 भागिले 4 म्हणजेच 20. म्हणजेच 4 विद्यार्थ्यांना 20 दिवस लागतील. आता आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण यांची व्याख्या बघितली आहेत व त्यांचे उदाहरणेही बघितले आहेत. पुढे आपण काही उदाहरणे पाहूयात आणि त्यानुसार समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण यामध्ये नक्की काय फरक आहे हे जाणून घेऊयात. पहिले उदाहरण, जर 6 बांधकाम व्यावसायिक असतील तर घर पूर्ण करण्यासाठी 80 दिवस लागतात. 16 दिवसात घर बांधण्यासाठी किती बांधकाम व्यावसायिकांना काम द्यावे लागेल. या उदाहरणामध्ये 2 राशी आहेत,
एक बांधकाम करणारे व्यावसायिक आणि त्यांना लागणारा वेळ. जर बांधकाम करणारे व्यावसायिक वाढत गेले तर बांधकाम पूर्ण होण्यासाठी लागणारे दिवस हे कमी असतील. म्हणजेच येथे एक राशी वाढल्यास दुसरी राशी कमी होते. म्हणजेच दिलेले उदाहरण हे व्यस्त प्रमाणाचे आहे. नंतर आपण समप्रमाणाचे एक उदाहरण पाहूयात. यामध्ये काही चित्रे दर्शवली आहेत. त्यामध्ये लाल आणि हिरव्या चेंडूची संख्या ही समप्रमाणात दिलेली आहे. तर यापैकी आपल्याला विषमचित्र शोधायचे आहे. पहिल्यामध्ये 3 लाल चेंडू आहेत व 6 हिरवे चेंडू आहेत. दुसऱ्यामध्ये 4 लाल चेंडू आहेत व 8 हिरवे चेंडू आहेत. तिसऱ्यामध्ये 6 लाल चेंडू आहेत व 8 हिरवे चेंडू आहेत. चौथ्यामध्ये 5 लाल चेंडू आणि 10 हिरवे चेंडू आहेत. 1, 2 आणि 4 या चित्रामध्ये असे दिसून येते की हिरव्या चेंडूची संख्या ही लाल चेंडूच्या दुप्पट आहे. पण तिसऱ्यामध्ये असं दिसून येते की हिरव्या चेंडूची संख्या ही लाल चेंडूपेक्षा दुप्पट नाही. म्हणजेच 6 लाल चेंडू असल्यास तिथे 12 हिरव्या चेंडूची अपेक्षा असेल. पण त्या चित्रामध्ये 3 लाल चेंडू आहेत व 8 हिरव्या चेंडू आहेत. म्हणून तिसरे चित्र हे विषमचित्र साध्य होईल. धन्यवाद.